सध्याच्या घडीला बीडचा बिहार होत चाललाय अशी जी टीका बीड जिल्ह्यावर केली जातीये त्याचं कारण म्हणजे बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि याच गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी आता एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे। दमानिया यांनी बदलत्या मराठवाड्याचा संदर्भ देत मुंडेंविरोधात स्ट्रॉंग असे मुंडे मैदानात उतरण्याची खरी गरज असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याचं नावही त्यांनी सुचवले। गेल्या काही दिवसांमध्ये जालना, बीड आणि परभणीसह मराठवाड्यात गुन्हेगारीची प्रकरणं बाहेर येत आहेत। त्या सगळ्या घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे। हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा, कशाचीही तमा न बाळगणारा असला पाहिजे, ज्याच्या नुसत्या नावाने भले भले अधिकारी चळाचळा कापतात तर मोठमोठ्या नेत्यांना अक्षरशः घाम फुटतो असं त्या म्हणाल्या। आता हे अधिकारी नेमके कोण आहेत तर दमानिया यांनी ज्यांचा उल्लेख केलाय ते अधिकारी आहेत सनदी अधिकारी तुकाराम मुंडे। तुकाराम मुंडे यांची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे। त्यामुळे आता दमानिया यांच्या मागणीनुसार खरंच जर तुकाराम मुंडे यांची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती झाली तर बिहार झालेल्या बीडला लगाम मिळणार का? तुकाराम मुंडे बीडला सुधारू शकतात का? तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीमुळेच बीडमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचं काय होणार या सगळ्याचा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, अलीकडच्या दिवसात पुणे, नागपूर आणि आता बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी प्रचंड वेगानं फोफावत चालली आहे। त्यात मग परळी, केज, बीड, अंबाजोगाई अशा सर्वच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेलेली असून सर्रास रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत। मागे सरपंच बापू आंधळे यांची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली, किंवा आता मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वर्णन न करता येऊ शकणारे निर्घृण हत्या, ओबीसी वर्सेस मराठा झालेली दंगल आणि त्यात झालेली जाळपोळ, आताचा खोक्या भोसले आणि इतरही स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी निकटवर्तीयांनी केलेली मारहाण अशी कितीतरी प्रकरणं रोजच्या रोज बीड जिल्ह्याला हादरा देत आहेत। यात बीडचं पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी हे गुन्हे रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेत असं दुर्दैवानं म्हणावं लागेल। किंबहुना हेच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गेल्या काही दिवसांपूर्वी बीडची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना त्यांच्या पदावरून हटवून त्या जागी नवनीत कावंत यांची बीडच्या नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली गेलेली होती। नवनीत कावंत यांच्याकडून बीडकरांना बरीच आशा होती। कावंत यांनी चार्ज घेतल्यासरशी बीड हादरवून ठेवलेलं होतं। देशमुख केसचा तपास जलद गतीने केला, पण फरार कृष्ण आंधळेची काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांच्यासह बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं। विशेष म्हणजे नवनीत कावंत हे 2017 बॅचचे IPS आहेत। ते एक शांत आणि ठाम अधिकारी म्हणून ओळखले जातात। याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिलं होतं। देशमुख प्रकरण तापल्यानंतर त्यांची नियुक्ती बीडमध्ये करण्यात आली। त्यांच्या समोर बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान होतं, पण तिथल्या अडचणी, गुन्हेगारी ही समूळ नष्ट झाली नाही अशी भावना तिथल्या लोकांमध्ये दिसून येते। नवनीत कावंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर एका दिवसाचीही सुट्टी न घेता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसलेली होती। तपासही वेगाने सुरू केलेला होता। मत्स्याजोग प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। तपास कुठपर्यंत गेलेला आहे, तपासामध्ये काय काय बाकी आहे याची सगळ्याची माहिती घेतली होती। त्यावेळी बीड जिल्ह्यातील लोकांना जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न मी 100% करेल असं आश्वासनही कावंत यांनी दिलेलं होतं। पोलिसांना सुट्टी आणि रविवार नसतो असं त्यांचं एक वाक्य होतं, ज्यावरून एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। जिल्ह्यात कुठलीही अडचण आली तर 24 तास मला संपर्क करावा। बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आलं असून बीड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करणारच असा प्रण त्यांनी घेतलेला होता। असं म्हणतात की त्यांनी जिथं जिथं काम केलंय तिथं तिथं डॅशिंग निर्णय घेऊन कामाची छाप पाडलेली आहे असा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे। यावरून कावंत यांच्या रूपात बीड जिल्ह्याला एक नवीन सिंघम अधिकारी मिळालाय अशी चर्चा रंगलेली होती। कावंत यांनी काही धाडसी निर्णय घेऊन बीडच्या गुन्हेगारी क्षेत्रावरती वचक निर्माण केला, पण त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावरती आली। रोज उठून कोणाचा ना कोणाचा कार्यकर्ता किंवा जवळचा एखादा व्यक्ती कोणाला तरी मारझोड करतो किंवा अशा काहीतरी वेगळ्या बातम्या येतात। त्यामुळे बीडच्या जनतेला अजूनही तिथं सेफ वाटत नाहीये। जिल्ह्यात कायम राख माफिया, वाळू माफिया, गुटखा माफियांचा हैदोच असतो। त्याशिवाय आता बीडच्या स्थानिक नेत्यांनी पोचलेल्या गुन्हेगारांची सुद्धा दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप होतोय। हीच दहशत मोडून काढण्यासाठी आणि प्रशासनाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी
करण्यासाठी आता मराठवाड्याला कोणी खूप स्ट्रॉंग व्यक्ती देण्याची गरज आहे। कोणाचंही न ऐकणारा असा व्यक्ती मराठवाड्याला हवा आहे असं मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केलंय। आणि त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे। मंडळी, आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आणि एकेवेळी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे बीडचा चार्ज द्यावा अशी मागणी होतीये। तुकाराम मुंढे हे त्यांच्या कामाबरोबर त्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्यांसाठीही ओळखले जातात आणि त्यावरून तुकाराम मुंढे ही व्यक्ती व्यवस्थेला पचत नाही असं म्हटलं जातं। आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात। सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद, मतभेद आणि त्यामुळे होणारी बदली प्रकरणे यामुळे त्यांचं नाव प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा कायम चर्चेत असतं। त्याचबरोबर राजकीय नेत्यांशी सुद्धा सातत्याने खटके उडाल्याचे प्रसंग पाहण्यात आले असल्याने डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं। दरम्यान गेल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची तब्बल 22 वेळा बदली झाली। तुकाराम हरिभाऊ मुंढे हे त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 3 जून 1975 रोजी ताडसोना बीड इथे झालेला आहे। पुढे औरंगाबाद इथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मे 2005 ला ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले। तेव्हा त्यांनी देशात चक्क 20वा नंबर मिळवलेला होता। तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली। नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली। नंतर तिथून त्यांची बदली नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली। 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवरती जेव्हा त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली, त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली। तेव्हा त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले। शिस्तप्रिय असलेल्या मुंढे यांनी मग दुसऱ्या दिवशी सर्व गैरहजर शिक्षकांचं थेट निलंबन केलं आणि तेव्हापासून 10 ते 12% असणाऱ्या शिक्षकांच्या गैरहजेरीचं प्रमाण 1 ते 2% आलं। वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांनाही निलंबित केलं। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कडक शिस्तीचा अधिकारी आपली सरकारी यंत्रणा पाहत होती, पण त्यांचं ते अति प्रामाणिक आणि शिस्तप्रिय असणं व्यवस्थेला काही रुचलं नाही। पुढे 2009 साली नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावरती करण्यात आली। हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केलं होतं। तिथे वर्ष सुद्धा पूर्ण झालं नाही तोवर मे 2010 मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली। नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले। तिथे त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली। जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम 6 वर्षांपासून रखडलेलं होतं, ते त्यांनी 3 महिन्यात पूर्ण केलं। पुढे 2011-12 साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाधिकारी पद सांभाळलं। जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील 282 गावं घेतली। त्या गावातील कामं त्यांनी फक्त 150 कोटी रुपयांमध्ये केली आणि त्यात लोकांचं योगदान 50 ते 60 कोटींचं होतं। वर्षाला 400 टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या 30-40 वर आली। त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हा अधिकारी म्हणून सन्मानितही करण्यात आलं। तसंच मागे एकदा सोलापूरमध्ये असताना मुंढे यांना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सोडता इतर VIP पासचं दर्शन बंद केलं होतं। ते काही जणांना रुचलं नाही म्हणून सप्टेंबर 2012 साली त्यांची बदली मुंबईला विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली। त्यांच्या काळात 143 कोटी रुपयांचा महसूल 500 कोटींवरती गेला। नवी मुंबई मनपा आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून सुद्धा काढलेलं होतं। एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबईमधील वाहतुकीची अडचण ओळखता रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले आणि अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला। त्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा, पण अनेकांचा रोषही त्यांनी या निमित्तानं ओढवून घेतला। दरम्यान पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली। मुंढे पुणे महानगरपालिकेच्या PMPL चे व्यवस्थापकीय संचालक होते। दर महिन्याला PMPL ची 6 लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या 9 लाखांवरती गेली। बस सेवेच्या कार्यक्षमतेमध्ये 40% वरून 100% अशी वाढ फक्त 3 महिन्यांमध्ये झाली। नंतर 2018 मध्ये त्यांच्या नाशिक मधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झालेला होता। नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंढे यांना पाठिंबा दिला, पण तिथूनही त्यांची बदली झाली। मंडळी, आक्रमक कार्यशैली
कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंडे यांची गेल्या 19 वर्षात 22 वेळा बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतून मुंडे जी पावलं उचलतात तीच त्यांच्या बदल्यांसाठीची कारणं ठरतात अशी चर्चा नेहमीच असते. सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेंची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेंच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची असे अनेक वेळा दिसून आलेलं आहे. मात्र असं असलं तरी प्रत्येक वेळी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष. आता याच धडाकेबाज आणि डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंकडे बीडचा चार्ज द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले किंवा आत्ताचा खोक्या भोसले हे प्रकरण अशांना आणि त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून दहशत माजवणाऱ्यांना वचक बसेल अशी खात्री बीडकरांना आहे. आणि खरंच त्यांची बदली बीडला झाली तर स्थानिक नेत्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांनी बीडमध्ये माजवलेली दहशत सुद्धा मोडून काढण्याचं आव्हान त्यांच्या समोर असेल. मग आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुकाराम मुंढे यांनी बीडचा चार्ज घेतला तर बिहार झालेलं बीड पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल का? तुकाराम मुंढे बीडमधील राख पॅटर्न आणि त्या जोरावरती माजवलेल्या गुन्हेगारांची पाळंमुळं खणून काढतील का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून असे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.